शेगाव पंढरपूर या दिंडी राष्ट्रीय महामार्गावरील मंठा तालुक्यातील वडगाव सरहद तळणी दहिफळ खंदारे नायगाव या गावाखेड्यातील छोट्या पुलाखाली पूल काम बंधारे निर्मिती केली। बंधाऱ्याला गेट नसल्याने चणे आहेत पण दात नाही अशी म्हणाची वेळ शेतकऱ्यांवर आली। गेट अभावी अनेक पूल काम बंधारे राहणार कोरडे ठाक पाणी वाहून गेले आहे। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे। बंधारे उभारणीमुळे या भागात भूजल पातळी वाढेल तसेच सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार होती। त्याचा उपयोग शेतीला होणार होता। मात्र वडगाव सरहद पूर्णापाटी दहिफळ खंदारे नायगाव यासह अनेक ठिकाणी झालेल्या पुलाखाली पूल कम बंधारा तयार करण्यात आले। मात्र संबंधित गुत्तेदाराकडून दरवाजे बसवण्यात आले नसून पाणीसाठा होण्यासाठी नाल्याचे खोलीकरण रुंदीकरणही करण्यात आलेले नाही। त्यामुळे पूल कम बंधारा उभारणीतून शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही। तत्कालीन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंजूर करून घेतले होते, पण संबंधित गुत्तेदारांसह अभियंत्यांना फायदा झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। या संदर्भात MSRDCचे अभियंता अतुल कोटेजा यांना विचारले असता पूलकम बंधारा उभारणीचा दरवाजा संदर्भातील माहिती घेऊन सांगतो असे ते म्हणाले। शेगाव पंढरपूर या दिंडी महामार्गावरील लोणार मंठा परतूर या दरम्यानच्या ब्रिज कम बंधारा या योजनेअंतर्गत ठिकठिकाणी पुलाखाली बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आलेली। मात्र या बंधाऱ्याला अद्यापही गेट बसवण्यात आलेले नाही। मग नेमका या बंधाऱ्याचा उपयोग काय असा प्रश्न आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। मंत्री बबनराव लोणीकर यांनी मोठ्या प्रयत्नाने हे बंधारे व्हावेत यासाठी गडकरी यांच्याकडे आग्रह धरून मोठा निधी आणला। गाव माझा न्यूजकरिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।